नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांचा देखील यामध्ये समावेश आहे। पर्यटनासाठी नेपाळमध्ये गेलेले डोंबिवलीतील सुनील सुभेदार यांच्याशी संपर्क होत नसल्यानं नातेवाईकांची चिंता वाढली आहे। सुभेदार कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली। आम्ही परिवारासोबत नेपाळमध्ये सुखरूप आहोत, काळजी करू नका असा व्हिडिओ संदेश जळगावातील अनिल महाजन यांनी आपल्या मित्र आणि नातेवाईकांना दिला। जळगावच्या पाचोरा येथे मूळ रहिवासी अनिल महाजन कुटुंबासह काठमांडू येथे गेलेत। अनिल महाजन यांच्याशी त्यांच्या पाचोऱ्यातील नातेवाईकांचा संपर्क झाला असून ते सुखरूप असल्याची माहिती आहे। अनिल महाजन हे पत्नी, मुलगा आणि आई वडिलांसोबत नेपाळमधील पशुपतीनाथाच्या दर्शनासाठी गेले। काठमांडूत आपण सुखरूप असल्याची माहिती अनिल महाजन यांनी दिली। काठमांडू येथे 5 दिवसाच्या पर्यटक म्हणून पशुपतीनाथ दर्शनासाठी आई वडिलांना घेऊन सहकुटुंब सहपरिवार काठमांडू येथे आलेलो आहे। आणि मी जसं लँड झालो हॉटेलमध्ये चेक इन केली आणि मला भारतातून अनेक मित्रपरिवारांचे फोन यायला लागले। पण सध्या इथे परिस्थिती मी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आम्ही सर्वजण सेफ आहोत, कुठलीही काळजी करण्याची गरज नाही आहे। आणि सर्वात महत्त्वाचा विषय की काठमांडू या ठिकाणी सध्या तरी कुठलाही पाऊस नाही आणि काठमांडूला सेफ आहे। साताऱ्यातून 10 महिला पर्यटक नेपाळला पर्यटनासाठी गेले होते। पुरामुळे पर्यटकांचा पत्ता लागत नव्हता, त्यांचा शोध घेण्यात येत होता। मात्र साताऱ्यातील महाबळेश्वरमधील 10 महिला पर्यटक सुरक्षित असल्याची माहिती मिळते। नेपाळमधील पोखरातील हॉटेलमध्ये 10 महिला पर्यटक सुरक्षित आहेत। महिला पर्यटकांशी सातारा जिल्हा प्रशासनाचा संपर्क झाला। महिला नातेवाईकांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्ष इथे संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलेलं आहे। मी व माझ्या 9 मैत्रिणी आम्ही महाबळेश्वरमधून नेपाळ येथे फिरण्यासाठी आलो होतो आणि आता नेपाळची सिच्युएशन बघता जी पूर परिस्थिती आलेली आहे त्या संदर्भातच मला पालकमंत्री महोदय स्वतः आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत। त्यांनी आमची विचारपूस केली। आम्ही इथे खूप सुखरूप आहोत। आम्ही पोखरा शहरामध्ये आहोत आणि सुखरूप आहोत। आणि इथून जे आम्ही जिथे स्टे आहे आमचं तिथून जे लोकेशन आहे पूर परिस्थितीचं ते 250 ते 300 किलोमीटर अंतरावरती आहे। तर तिकडची जी पूर परिस्थिती आहे त्याचा इकडे काही इम्पॅक्ट नाही, आम्ही सुरक्षित आहोत। सातारा जिल्ह्यातील एकूण 10 पर्यटक त्या ठिकाणी गेल्याचं निदर्शनास आलेलं आहे। त्यांच्याशी जिल्हा नियंत्रण कक्षाकडून आणि राज्य नियंत्रण कक्षाकडून संपर्क करण्यात आलेला आहे। पोखरा शहरामध्ये हे सर्व पर्यटक सुरक्षित आहेत, हॉटेलमध्ये आहेत, त्यांना सध्या कुठलाही धोका नाही आहे आणि त्यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमाप्रमाणे ते 3 तारखेला परत येणं अपेक्षित आहे। भंडारा जिल्ह्यातील साकोलीमध्ये राहणारे डॉक्टर रवींद्र झोडे यांचा मुलगा अतुल झोडे नेपाळमध्ये ट्रेकिंगसाठी गेला होता। अतुल झोडे नेपाळमध्ये सुरक्षित असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली। नेपाळमधील महाप्रलयानंतर अतुलच्या वडिलांनी त्याच्याशी संपर्क केला। कालपासून ते मुलाच्या सातत्यानं संपर्कात असून मुलगा अतुल हा सुरक्षित असल्याची माहिती डॉक्टर रवींद्र झोडे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली। माझा मुलगा अतुल रवींद्र झोडे 4-5 दिवसापूर्वी नेपाळला गेलेला आहे ट्रेकिंगकरिता आणि तिथे जे हादसा झालेला आहे त्याच्यातून तो सुखरूप आहे। तो बऱ्याच अंतरावर असल्यामुळे त्याला चिंता करण्याची काही गरज नाही। त्याच्याशी आज सकाळी बोलणं झालेलं आहे आणि आताच लगेच अजून बोललेलं आहे मी। तो सुखरूप आहे। त्याचे मित्र आणि परिवारातील लोकांनी त्याच्याविषयी चिंता करू नये, तो सुखरूप आहे। नेपाळमध्ये आलेल्या पुरात मृत्युमुखी पडलेल्या आणि जखमी झालेल्या सर्वांच्या कुटुंबियांप्रती राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं शोक व्यक्त केला। आम्ही सर्वजण या आपत्तीग्रस्तांना पाठिंबा देण्यासाठी तयार आहोत आणि सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करू असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळेंनी म्हटलं। तसंच या अभूतपूर्व परिस्थितीत पुढे येऊन शक्य ती सर्व मदत करावी असं आवाहन देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं केलं आहे। एमपीएससीच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या परीक्षेत गैरप्रकार समोर आला। औषध निरीक्षक गट ब पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेली संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्यात येते। मात्र या संपूर्ण प्रकरणात एमपीएससी निरुत्तर असल्याचं दिसतंय। एकाच उमेदवाराकडून गैरप्रकार झाल्याचं मान्य करून परिपत्रक काढून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं या सगळ्या प्रकरणावर त्यांनी मौन बाळगलं। त्यामुळे माध्यमांमध्ये पुरावे आले तेव्हा एमपीएससीनं डोळे उघडले का असा सवाल उपस्थित होतो। या सगळ्या प्रकरणावर एबीपी माझानं एमपीएससीला काही प्रश्न विचारले, त्यातल्या एकाही प्रश्नाचं उत्तर एमपीएससी कडून मिळालेलं नाही।
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. 22 मार्चला झालेल्या परीक्षेच्या 2 ते 3 दिवस आधीच पेपर फुटल्याचं गुन्हे शाखेच्या तपासात निष्पन्न झालं. 22 जुलैला जाहीर झालेल्या 488 जणांच्या अंतरिम गुणवत्ता यादीत बहुतांश विद्यार्थ्यांना 200 पैकी 120 गुणांपर्यंत मजल मारता आली, तर 120 पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्यांची आधीच्या स्पर्धा परीक्षांमधील कामगिरी सामान्य होती. या प्रकरणी कौटिल्य अकादमीचा संचालक प्रवीण पाटील याला अटक झाल्यानं अनेक परीक्षार्थींना प्रश्नसंच दिल्याचा संशय असून एकाच उमेदवाराला पेपर मिळाल्याच्या आयोगाच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. एमपीएससी पेपरफुटी प्रकरणी गौरव पाटील आणि त्यांच्या वडिलांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं, तर यावेळी अमृत पाटीलची चौकशी करण्यात आली. त्यांच्या चौकशी दरम्यानचा हा फोटो एबीपी माझाच्या हाती लागला. दरम्यान गौरव पाटीलचा मोबाईल देखील तपासल्याची माहिती आहे. तसंच या प्रकरणी आणखी काही आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे. एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात सुनील गाढवेवरून आता भाजप आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या. सुनील गाढवे हा रोहित पवारांचा राईट हँड असल्याचा आरोप नवनाथ बन यांनी केला. रोहित पवारांचे आणि सुनील गाढवेचे शेकडो फोटो आहेत, त्याबाबत रोहित पवारांनी खुलासा करावा असं बन यांनी म्हटलं. दरम्यान या प्रकरणात सरकार कारवाई करते तर रोहित पवार राजकारण करतात असा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणात सुनील गाढवे हा भाजप आमदार अभिमन्यू पवार यांचा निकटवर्ती असल्याचा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते मेहबूब शेख यांनी केला होता. मात्र हे आरोप बन यांनी फेटाळून लावले. या सुनील गाढवे यांचे माननीय पवार साहेबांसोबतचे फोटो नीट बघा. पवार साहेब आणि सुनील गाढवे नेमके संबंध काय? पुन्हा बघा पवार साहेबांचा आणखी एक फोटो. आणखी बघा स्वतः रोहित पवार आणि सुनील गाढवे यांचे एकत्रित फोटो हे बसलेले आहेत. पुन्हा शरद पवार साहेबांचे फोटो. सुनील गाढवे आणि रोहित पवार यांचा संबंध काय? सुनील गाढवे आणि शरद पवार साहेब यांचा संबंध काय? असा फोटोवरून तर्क लावण्याचा प्रयत्न काँग्रेस किंवा राष्ट्रवादी शरद पवार गटाने करू नये. त्या गाढवेंना आता अटक केलं. तुम्ही बघा त्या गाढवेचं पॉलिटिकल कनेक्शन कुणासोबत आहे? भारतीय जनता पार्टीचे आमदार अभिमन्यू पवार यांच्यासोबत त्यांचे निकटवर्ती आहेत ना. आता तिथल्या पुण्याच्या महापौरांचे देखील ते काम सांभाळत होते, ही माहिती आहे. आणि त्यांच्या मार्फत हे रॅकेट पुढे गेलंय अशी देखील चर्चा जोरात आहे. हा एकच पेपर फुटलेला नाही एमपीएससीचा, अनेक पेपर फुटलेत. फक्त ऋतुजा पाटील हिचा चॅट व्हायरल झाला आणि ते व्हायरल झालेला चॅट हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांनी बघितला. त्याच्यामुळे या सरकारची इच्छा होती दाबायची, कारण या सरकारचे अनेक अभिमन्यू ह्या पेपर फुटीच्या चक्रव्यूहात अडकलेले आहेत आणि त्या अभिमन्यूला वाचवायचं सगळ्या चक्रव्यूहात अडकलेल्या सरकारच्या, म्हणून हे सगळा प्रयत्न त्यांचा चालू होता. माझा रोहित पवारांना सवाल आहे की सुनील गाढवे आणि रोहित पवार यांचे संबंध काय आहेत? माझा थेट रोहित पवारांवर आरोप आहे की हा सुनील गाढवे रोहित पवार यांचा राईट हँड आहे. पुण्यामध्ये एमपीएससीचं आंदोलन असेल किंवा पुण्यामध्ये आणखी काय करायचं असेल तर रोहित पवार सुनील गाढवे यांना सांगतात आणि सुनील गाढवे आणि रोहित पवार यांचे थेट एकमेकांशी संबंध आहेत. रोहित पवारांचं पुण्यातलं एमपीएससीचं सगळं काम हे सुनील गाढवे बघतात. एमपीएससी पेपरफुटीवरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले. राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा घ्या अशी मागणी ठाकरे सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली. तर या प्रकरणी सरकार सगळी खबरदारी घेते अशी प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. हा पेपर फोडण्यामध्ये राज्य लोकसेवा आयोगाचाही सहभाग होता. जर कुंपणानेच शेत खाल्ले तर दात कुणाकडे न्यायची हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे आता सरकारने ही परीक्षा पुन्हा नव्याने घेण्याचे ठरवले, स्वागत आहे. परंतु एमपीएससी मंडळाच्या अध्यक्षाचा राजीनामा कधी घेणार आहात हे एकदा सांगा. आणि तो अध्यक्षाचा राजीनामा जर होणार नसेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल. सगळे प्रयत्न सरकार करते, पण आता लोक जितके निर्लज्ज झालेले मला कळत नाही काय बोलावं या विषयावर. मलाही कळत नाही, पण मला असं वाटतं की सरकार सगळे खबरदारी कशा पद्धतीने ते सगळं टाळता येईल, पुढे भविष्यामध्ये कसं होणार नाही. कारण अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे, त्यांच्या करिअरचा प्रश्न आहे. आणि म्हणून मला वाटतं की त्या संदर्भामध्ये केंद्र सरकारही अतिशय गंभीर, आपण बघितलं असेल मागे नीट असेल, सीटीचा असेल, पेपर फुटल्यानंतर किती काळजी त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. कारण आता टेक्निक इतके वेगवेगळे निघत चाललेले आहेत. आपण पुढे जातो त्यापेक्षा चोर असतात ते जास्त पुढे चाललेले आहेत.
आणि म्हणून मला वाटतं त्या संदर्भामध्ये अतिशय सरकार गांभीर्याने विचार करत आहे. पुढे भविष्यामध्ये असे प्रकार होणार नाही अशी त्याची काळजी आम्ही घेतो. काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून एकमेकांवर बाण डागण्यात आले. विखे पाटीलच नाही तर सुप्रिया सुळेंसह अनेक मराठा नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा खळबळजनक दावा विजय वडेट्टीवारांनी केला होता. वडेट्टीवारांच्या दाव्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्या प्रकरणी दिल्लीत तक्रार करण्याचा इशारा सुप्रिया सुळेंनी दिला होता. त्यानंतर अखेर विजय वडेट्टीवारांनी ट्विट करत सुप्रिया सुळेंची माफी मागितली. सुळेंचं नाव अनावधानानं घेतल्याचं त्यांनी नमूद केलं. तर वडेट्टीवारांनी दिलगिरी व्यक्त केली असेल तर आपणही आपले शब्द मागे घेतो अशी प्रतिक्रिया शशिकांत शिंदे दिली. मोठे मराठा नेत्यांनी ओबीसी प्रमाणपत्र घेतल्याचा आरोप केलेला आहे. आहेत ना, आहेच. मी सांगतो ना, सगळ्या नेत्याकडे ओबीसी नेत्यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र, मराठा नेत्याकडे ओबीसीचं प्रमाणपत्र. सुप्रियाताईंचंच काय, सगळ्यांच्याच.